जीवलगानो नमस्कार. गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्ताने, समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण बोलतोय. एक अद्वितीय संत श्री गोरोबा काका. तसे सगळे संत अद्वितीय असतात, सगळ्यांची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आम्हाला दिसतात. संत गोरोबा काकांना वैराग्याचा मेरू म्हटलं गेलं. त्यांना समकालीन असणारे नामदेवराय तीर्थावळीच्या अभंगात लिहून गेले, वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभारू, आवडता डिंगरू केशवाचा. पुढे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पटशिष्य संत निळोबारायांपर्यंत बरेच संत काकांच्या वैराग्याचा उल्लेख करतात. तेर सारख्या संपन्न पंचक्रोशीचं समृद्ध वतन सांभाळणारे गोरोबा काका काय कमी असणार, पण तेच वैराग्याचा मापदंड बनून जातात, ही सुद्धा एक कमाल आहे. वैराग्याची शास्त्रांमध्ये व्याख्या सांगितली गेली आहे. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हणतात. इथे इहलोकापासून परलोकापर्यंतची मोठी व्याप्ती आहे. या एवढ्या व्याप्तीत जो भोग अनुकूल आहे व सहज उपलब्धही आहे, त्याचा त्याग. दात पडलेत म्हणून चणे आवडत नाहीत असे नव्हे, तर हा भोग सहज प्राप्तही आहे व त्याच्या भोगाची अनुकूलताही आहे, तरीही त्या भोगाचा त्याग म्हणजे वैराग्य होय. अनेकदा तर हा त्यागही घडतो, पण मी त्याग केला याचाही केवढा अहंकार. पुढे अहंकारही सरला तरी माझ्याकडून हा त्याग झाला याचे किमान स्मरण तरी शिल्लक राहतेच. याला तरी वैराग्य कसे म्हणायचे? भ्रतहरीनाथांच्या बाबतीत सांगितले जाते, संपन्न प्रदेशाचा राजा, जीवनाची ऐश्वर्य संपन्न स्थिती, पण आयुष्यात एक योग आला. असं म्हणतात, भ्रतहरीनाथांनी संन्यास घेतला. सगळ्या गोष्टींना सोडलं, राज्य सोडलं, बाहेर पडले, संन्यास दीक्षा घेतली. भ्रतहरीनाथ हा संन्यास एवढा काटेकोर सांभाळायचे. एका गावात एक दिवसापेक्षा अधिक राहिले नाहीत. सतत प्रवास, सतत भ्रमंती, भिक्षा मागून अन्नग्रहण, भिक्षापात्रही सोबत नाही. मिळेल तसं, मिळेल तिथं, मिळेल ते खायचं, पुढे निघायचं. असं म्हणतात, एकदा एका गावातून पुढे निघाले होते. भोजनाची वेळ झालेली. एका घरापुढे उभा राहिले. भिक्षान देई माई साद घातली गेली. एका माऊलीनं थोडेसे तांदूळ दिले. भ्रतहरीनाथांनी ते आपल्या ओंजळीत घेतले. ओंजळीत घेऊन पुढे चालू लागले. आता हे शिजवणे आहे, याचं अन्न तयार करणे आहे. काय करूया मनात विचार आला असेल. चालता चालता त्याच गावचं स्मशान दिसलं आणि त्या स्मशानातून पुढे निघताना पायाला काहीतरी ठेपारलं गेलं. भ्रतहरीनाथांनी पाहिलं तर समोर एक कवटी होती. अर्धवट जळून पडलेली असेल कधी मानवी कवटी. भ्रतहरीनाथांनी तीच कवटी घेतली, तिला स्वच्छ केलं, तिच्यामध्ये पाणी घेतलं आणि ओंजळीतले तांदूळ त्या कवटीच्या पात्रामध्ये टाकले गेले. आता हे शिजवणे आहे, काय करूया. तेवढ्यात त्याच स्मशानामध्ये कोपऱ्यात एक चिता जळत असलेली दिसली. भ्रतहरीनाथांनी ते कवटीचं पात्र त्या चितेवरती ठेवून दिलं. मंडळी, संपन्न प्रदेशाचा एकेकाळचा राजा आहे. भिक्षेचा तांदूळ, कवटीचं पात्र, चितेचा अग्नी, काही वेळानं हे अन्न ग्रहण करायचंय. असं म्हणतात, त्याच वेळेला शिव पार्वती आकाश मार्गाने कुठेतरी निघाले होते. हे दृश्य त्या दोघांनी पाहिलं आणि पार्वती भगवान शिवजींना म्हणाली, स्वामी, किती मोठं वैराग्य आहे या माणसाचं बघा. एकेकाळचा राजा आहे आणि आज ही दशा जी स्वतःहून स्वीकारली आहे. काय मोठं वैराग्य आहे. भगवान शिव म्हणाले, पार्वती, प्रमाणपत्र थोडंसं लवकर देतेस, हे वैराग्य नव्हे. पार्वतीला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, वैराग्य नव्हे असं का म्हणताय स्वामी? बघा ना,
हजारोंना अन्नदान करणारा हा राजा आज भिक्षा मागून खातोय. सुवर्णाच्या पात्रांमध्ये भोजन करणारा हा राजा आज कवटीचं पात्र ते सुद्धा सोबत नाहीये, ऐन वेळी मिळालेलं. चितेच्या अग्नीवर हे अन्न शिजवलं जातंय, काही वेळानं खाणार आहे. हे वैराग्य नाही तर काय? शिव म्हणाले, तुला जर परीक्षा घ्यायची असेल तर चल, तुला दाखवतो. आणि शिव पार्वती साधू वेशात खाली उतरले. म्हणतात भ्रतरीनाथांच्या समोर आले तेव्हा भ्रतरीनाथांची ती खिचडी नुकतीच शिजली होती. त्यांनी ते पात्र खाली उतरवलं होतं आणि पहिला घास त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला होता. जे ते खाणार होते तेवढ्यात या दोन साधू दाम्पत्याचं आगमन. आणि त्यातला साधू म्हणाला, बाबा, आम्हालाही भूक लागली हो, थोडीशी खिचडी आम्हाला द्याल का? भ्रतरीनाथांनी हातातला तो घास पुन्हा माघारी टाकला. उठून उभा राहिले. ते कवटीचं पात्र घेतलं, त्या साधूच्या समोर आले आणि साधूच्या भिक्षा पात्रामध्ये ते कवटीचं पात्र पूर्णतः उलट केलं. सगळी खिचडी त्या साधूला देऊन टाकली. सगळं अन्न त्या साधूला दिलं गेलं. त्यावेळेला साधू म्हणाला, बाबा, ज्या वेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला आपणही अन्न ग्रहण करण्यासाठी बसलेले होता. आपण पहिला घास हातामध्ये घेतला होता. आम्ही आलो नसतो तर ते आपण ग्रहण करणार होतात. याचा अर्थ आपणाला सुद्धा भूक लागलेली आहे. आणि जर असं असेल तर सगळी खिचडी आम्हाला का देताय आपण? असं करा, अर्धी खिचडी आम्हाला द्या आणि अर्धी खिचडी, अर्ध अन्न स्वतःसाठी ठेवून घ्या. भ्रतहरीनाथाने साधूकडे पाहिलं, मंद स्मित केलं. त्या हास्यात उपहास होता की काय कुणास ठाऊक. पण भ्रतहरीनाथ म्हणाले, साधू बाबा, आपण मला जाणत नाहीत, ओळखत नाहीत. मी भ्रतहरीनाथ आहे. 14 चौकड्यांचं राज्य होतं माझं. संपन्न प्रदेशाचा राजा राहिलो आहे मी. अहो, ते राज्य सोडून देताना मला काही वाटलं नाही. तिथं या खिचडीची काय कथा? शिव पार्वतीकडे पाहून म्हणाले, पार्वती, बघ, एवढा रोग अजून बाकी आहे. पार्वतीला समजलं, कदाचित आम्हाला समजलं नसेल म्हणून सांगतो. शिव म्हणतायत, पार्वती, बघ, सगळं सोडून दिलं या माणसानं, पण एवढा एक रोग मात्र अजून बाकी आहे. यानं सगळं सोडलं, पण याच्या अजूनही स्मरणात आहे की मी सोडलं. म्हणून पार्वती, जी गोष्ट शरीराकडून सोडली जाते ती केवळ त्याग असते. पण जे सोडणं मन, भावना, बुद्धी सगळ्यांमधूनच सोडणं होतं ते असतं वैराग्य. जे सोडणं आठवणीत सुद्धा शिल्लक राहत नाही ते असतं वैराग्य. सामान्यपणे सोडणे होते पण स्मरण उरतेच. इथे महत्वाची गोष्ट हीच तर आहे की जे सोडणे शरीराकडून होते ते केवळ त्याग असते. शरीराचे सोडणे त्यागापर्यंत जाऊन थांबते, पण जे सोडणे मन, बुद्धी, भावनेतून होते तिथे वैराग्य जन्मते. मी सोडले याचे स्मरणही शिल्लक राहत नाही. तिथे त्या त्यागाचे रूपांतरण वैराग्यात झालेले असते. गोरोबा काकांच्या चरित्राकडे पाहिल्यावर ते वैराग्याचे दुसरे मूर्तिमंत रूपच असल्याचे जाणवते. पण गोरोबा काकांचे वैराग्य म्हणजे कर्माचा पूर्ण त्याग असं नव्हे, तर कर्तेपणाचा त्याग असे आहे. कर्म हे कर्तव्य भावनेनं करतच राहणे. फक्त केलेलं कर्म ईश्वरार्पण ही भावना मनी असणं, हे आहे गोरोबा काकांचं वैराग्य. कर्मातून निर्माण होणाऱ्या सुखदुःखांच्या बाजूला होणं, त्याकडेही त्रयस्थ, तटस्थ, दृष्टा बनून बघणं, हे आहे गोरोबा काकांचं वैराग्य. शरीर कर्म करत असतानाही कर्मबद्धता संपणं, कर्म आतून सुटणं, निष्काम कर्मयोगी ही वृत्ती तयार होणं, हे आहे गोरोबा काकांचं वैराग्य. स्मशान वैराग्य तर आम्ही हे अनुभवतोच की.
कुणी कुणाचं नाही, सगळी नाती खोटी. हा मायेचा बाजार आहे नुसता. जातोच हे सगळं सोडून. मेल्यावर हे सगळं इथंच ठेवून जायचंय. हे आपणही 100 वेळा आजवर म्हणत आलोय. पण हे वैराग्य आहे का? नाही. हा वैताग आहे, वैराग्य नाही. इथं गोरोबा काकांचं वैराग्य वेगळं आहे. जिथे वृत्तीच निवृत्तीत येऊन विसावतात, हे आहे गोरोबा काकांचं वैराग्य. निष्ठेपुढं अगदी स्वदेहभान नव्हे तर आत्मविस्मृतीच होणं, हे आहे गोरोबा काकांचं वैराग्य. नव्हे तर आत्मविस्मृतीपेक्षा आत्मजागृती, हे आहे गोरोबा काकांचं वैराग्य. चिरंतन, अलौकिक, शब्दापलीकडलं म्हणजे शब्दांच्या अर्थापलीकडलं वैराग्य आहे गोरोबा काकांचं. कदाचित म्हणून त्यांना समकालीन संतांपासून पुढेही अनेकांनी वैराग्याचा मेरू म्हटलं. तत्कालीन संतांनी तर गोरोबा काकांचा अधिकार सर्वार्थांनी मान्यच केला होता. म्हणून तर संत परीक्षेचा मानही त्यांना दिला गेला असेल. केवळ वयानच नव्हे तर मानानं व ज्ञानानंही ते ज्येष्ठ. ज्ञानवृद्धही आणि साधनेमुळं तपोवृद्धही. वैराग्याचं बळही मोठं होतं. त्यामुळं माऊली ज्ञानोबारायांसहित त्या काळच्या सर्व संतांना काकांनी तपासलं. सर्व संत उत्तीर्ण, पण नेमके नामदेवराय अनुत्तीर्ण. संत नामदेवांना परीक्षेत अनुत्तीर्ण होणं रुचलं नाही. पण अनुग्रह साक्षात्कारानंतर पुढे त्यांच्या मनानं ते प्रेमपूर्वक स्वीकारलं सुद्धा. सत्याचा स्वीकार यातूनच तर साधुत्व घडत जातं. शिवाय कोण परीक्षक आणि कोण अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा भावही संपला असेल, नव्हे तर तो निर्माणही झाला नसेल. त्यामुळे नामदेवांना ग्रहित धरून काकांनी अनेक अभंग लिहिले. बरं, त्यांच्याविषयी किती प्रेम, किती आदर, किती आत्मीयता. तर गोरोबा काका एका अभंगात लिहितात, म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, सुखा सुखी मिठी पडली कैसी. एके ठिकाणी लिहितात, म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा. एके ठिकाणी लिहितात, जीवे ओवाळवे नामयासी. आणि संत नामदेवांनीही प्रेम अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा, असं या प्रेमळ भक्ताचं वर्णन करत त्यांचं चरित्र गायलं. एवढा त्यांचा अधिकार. शिवाय परीक्षेच्या त्या आपल्या प्रसंगाचे वर्णन करताना संत नामदेवांनी गोरोबा काकांच्या संबंधाने संत मुक्ताईच्या मुखी आलेले उद्गार लिहून ठेवले आहेत, ज्यामुळे गोरोबा काकांचा अधिकार समजू लागतो. गोरा जुनाट पै जुने, हाती थापटणे अनुभवाचे, परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी, वैराग्याचे वरी पाल्हाळला. सोहम शब्दे विरक्ती उरली अंबरी, पाती अनुभरी पाहिले पण. म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण, जाऊ द्या शरण अव्यक्ताशी. अंतःकरणाने शांत निवांत एकचित्त स्थिर परब्रह्म स्वरूप झालेला हा महात्मा वैराग्यावरती पाल्हाळून तेजपुंज झाला आहे. मी ईश्वरांश आहे, हा आत्माच परमात्मा आहे, ही अनुभूती प्रकट होऊन सोहम म्हणजे तो जो आहे तोच मी आहे. त्याच्या भोवताली ब्रह्मांडाच्या अवकाशात केवळ विरक्ती शिल्लक राहिली होती, असे वैराग्य. आणि हा अधिकार गोरोबा काकांचा, जो नेमका शब्दात तरी कसा बांधायचा. म्हणून वैराग्य महामेरू ही अवस्थाच वेगळी आहे. हिचे वर्णन करता येणे केवळ अशक्य. हा चर्चेचा विषय नाही, हा तर्काचा विषय नाही, हा अनुभूतीचा भाग आहे. एका अभंगात गोरोबा काका म्हणतात, अंतरीचे गुज बोलो ऐसे काही, वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य. अंतरामधले गुज गुह्य बोलू तरी कसे, याचे वर्णन होऊ शकत नाही, ते व्यक्त करता येत नाही. इथे शब्द शून्य होऊन जातात. आणखी एका अभंगात ते म्हणतात, मन हे झाले मुके, मन हे झाले मुके, अनुभवाचे सुखे हेलावले, दृष्टीचे पाहणे परतले मागुती, राहिली निवांत नेत्रपाती,
माझे मन मुके झाले, मुके बनले, कारण या सुखानुभवाने ते हेलावून गेले आहे. हे सुख काही वेगळे आहे, अकथनीय आहे. हे पाहणेही अशक्य. पाहायला गेलो तर दृष्टीचं पाहणं सुद्धा माघारी फिरलं आणि नेत्रपाती निवांत झाली. पापण्या निवांत राहिल्या, स्थिर झाल्या. कसा पाहावा हा अनुभव? आणखी एका अभंगात ते म्हणतात, मुकिया साखर चाखाया दिधली, बोलताही बोली बोलवेना, तो काय शब्द खुंटला अनुवाद, आपुला आनंद आधाराया. आनंदी आनंद मिळूनी राहणे, अखंडित होणे न होतीया, म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा. ते म्हणतात, या अवस्थेतील ब्रह्मानंदाच्या स्थितीची प्रत्ययास आलेली अनुभूती सांगू तरी कशी? एखाद्या मुक्या माणसाला साखर चाखायला दिली तर त्याला त्या गोडीचे वर्णन करता येईल का? वर्णन केलेही, पण ऐकणाराने ती गोडी अनुभवली नसेल तर त्याला ती अनुभूती कळेल का? या स्थितीचा कसा अनुवाद करू? इथे शब्द खुंटतात, वाचा मुकी होते. हा आनंदच वेगळा. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी स्थिती. मग आनंदात आनंद मिळून येत असताना ही खंडित न होणारी अखंडित आनंदावस्था, सच्चिदानंद स्थिती म्हणजेच तर जीवनमुक्ती. तेव्हा मी जीवनमुक्त झालो आहे. आता मी उरलो नाही, ब्रह्मानंद उरला, सच्चिदानंद उरला आणि जगाला शहाणे करण्यासाठी जगण्याचा उद्देश उरला. काकांची ही अवस्थाच जीवनमुक्ती. स्वामी शरणानंदांचं एक वाक्य आहे, प्राण निघून जाणं पण कामना राहणं हे मरण, आणि कामना निघून जाणं व प्राण राहणं ही जीवनमुक्ती. मौली ज्ञानदेवांचा स्थितप्रज्ञ सर्वोच्च पातळीवर येऊन गोरोबा काकांचा जीवनमुक्त बनतो. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर आत्मानुभूतीतून अध्यात्मदशेत 17वीचे नीर सेवन करणारे जीवनमुक्त अधिकारी संत म्हणजे गोरोबा काका. आणि अंतिम परम सत्याची अनुभूती म्हणजे कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष, हीच स्थिती म्हणजे गोरोबा काकांची जीवनमुक्ती. बरं, ही जीवनमुक्ती त्यांच्या वाट्याला कशी आली? तर म्हणाले, सहज आली. म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त. मी सहज जीवनमुक्त झालो, त्यासाठी फार त्रास झाला नाही. पण हे म्हणावं गोरोबा काकांनीच, आम्ही नाही. आम्हाला जीवनमुक्त दशा कळत नाही तर वाट्याला कशी यावी? बघायला हरकत नाही. साधकांसाठी त्यांनी मार्ग तर सांगितलाच आहे की. जीवनमुक्ती अंतिम साध्य, पण त्यासाठीची वाट किंवा ती नेमकी प्रक्रिया समजून सांगताना ते म्हणाले, मी काय केलं तर केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. त्या चैतन्याच्या भेटीसाठी माझ्या ध्येयाकडे जाताना, मार्गाक्रमण करताना मी वेडा पिसा झालो होतो. मला वेड लागले होते, माझे देहभान विसरले होते. मी पार भानातून गेलो होतो. मला केवळ तो दिसत होता, बाकी काही नाही. मग झाली झडपणी, संचरले मनी अधिरूप. माझी झपाटल्यागत अवस्था झाली होती. मला त्याने झपाटले होते. तेव्हा त्याच्या रूपाचा संचार मनात झाला. आत तो होताच, मनातही प्रकटला, कळला, स्थिरावला. मग पुढे न लिंपेची कर्मी, न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. तेव्हा आता मी कर्मात लिंपून राहिलो नाही. कर्म देहापुरते उरले. वृत्तींना चिकटलेले कर्म सुद्धा निघून गेले. कर्मबद्धता संपली आणि धर्मबद्धता सुद्धा संपली. आता धर्मातही मी लिप्त राहिलो नाही. धर्माच्याही पलीकडे गेलो, धर्माच्याही पलीकडे पोचलो. सर्व धर्मान परित्यज्ये मामेकम शरणम व्रज. ही त्याची साध माझ्यापर्यंत पोचली आणि मी धर्माच्याही पुढे आलो. कर्मधर्मातून मी मुक्त झालो.
जिथे कर्मधर्मच संपला तिथे त्याच्या जोडीने येणारा पाप पुण्याचा गुणधर्म तरी कसा राहील? म्हणून न लिंपेची गुणधर्मी पुण्य पापा. पाप पुण्याचा गुणधर्मही मला आता स्पर्श करू शकत नाही. मी पाप पुण्याच्या गुणधर्मात बद्ध होण्याच्या स्थितीलाही ओलांडले. तेव्हा म्हणे गोरा कुंभार, सहज जीवनमुक्त सुखरूप अद्वैत नामदेव. मी सहज जीवनमुक्त झालो, सुखरूप बनलो, अद्वैत स्थितीपर्यंत पोचलो. या अवस्थेप्रत पोचलेल्या गोरोबा काकांसाठी मग सगुण निर्गुणाची चर्चा ती काय मोठी बाब. गोरोबा काका आपल्या अभंगातून अनेक ठिकाणी यावरही भाष्य करतात. ओल्या मातीतून विविध आकार घडविणारा एखादा साधा कुंभारही एक प्रकारे निर्गुणातून सगुण रूप देणाराच नव्हे का? निर्गुण मातीही त्याच्या परिचयाची आणि सगुण मडकेही. इथे गोरोबा काका तर भक्ती, ज्ञान, वैराग्य शिरोमणी, सगुण व निर्गुण या दोन्हीशी त्यांची सलगी, त्याचे प्रतिबिंबही त्यांच्या काही अभंगात उमटल्या वाचून राहत नाही. निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी, विठ्ठल प्रवृत्ती निवृत्ती दिसे. किंवा निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. किंवा निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी आपणासी. किंवा तेने केले देशधडी आपणासी. अशा काही अभंगातून ते यावरही भाष्य करतात. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर योग साधना व वेदांत तत्वज्ञानाची सूत्रेही त्यांच्या अभंगात आढळून येतात. विषय विस्तार वाढू नये म्हणून काही शब्दांचा केवळ उल्लेख करतो. तू गुह्य चैतन्य, नित्यवस्तू, रहित कारण स्वयंप्रकाश, पिंडी ते ब्रह्मांडी, एकाचे अनेक विस्तारले. यात अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सोहम हंसहा याचीच गुणसूत्रे आढळतात. यासह सगुण निर्गुण, अनाहत नाद, चिद्रूप, एकत्व अनेकत्व, द्वैत अद्वैत, निरंजनी, श्रुती म्हणती नेती नेती, 17वीचे नीर, बोध भेदरहित, आत्मवस्तू खेचरी लागली, स्थूल होते ते सूक्ष्म पै झाले. यामधून ते किती विषयांना स्पर्श करून जातात हे सांगणे कठीण आहे. यातून त्यांची मनोदशा आणि आध्यात्मिक उंची याचा अंदाज लावणेही तेवढेच कठीण. तरीही सर्वसामान्य माणसास धर्म व परमार्थ समजावून सांगताना बालकाचे साठी पंते हाती धरली पाटी या न्यायाने ते सहज होतात. अतिशय सोप्या भाषेत आम्हाला पेलेल, पचेल, कळेल अशा भाषेत ते सद्वृत्तीचा उपदेश करतात. आईच्या हृदयाने सहज आकलन होणारा ज्ञानामृताचा पेला सोपा करून आमच्या हाती देतात. म्हणतात, बाबांनो, परमार्थ कठीण नाही रे, तो साधा सरळ आहे. बघा ना, केवळ एवढं कराल तर तुमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधेल. या साध्या गोष्टी जगण्याचे तत्व म्हणून पाळाल, जपाल तर संसार व परमार्थ दोन्ही सहज होऊन जाईल. तुम्ही पहिलं पार व्हाल. आणि सांगतात काय तर श्रवण नयन जिव्हा शुद्ध करी, हरिनामे सोहमकारी सर्व काम. तुम्ही तुमचे श्रवण चांगले ठेवा, चांगलं ते ऐका, नको ते कानावर पडू देऊ नका. नयन दृष्टी शुद्ध असू द्या, चांगलं पहा. शिवाय जिव्हा शुद्ध करी, जिभेनं चांगलं बोला. शब्द सुमनही आहेत आणि शब्द शस्त्रही आहेत. तुम्ही प्रेमपूर्वक बोला, बोलणं शुद्ध सात्विक असू द्या. कठोर कटुवचन टाळा. मग हरिनामे सोहमकारी सर्व काम. तुमची नित्यकर्म काम करत जा, काम टाळा असं नव्हे. आमचं कर्मही विधात्यानं आमच्यावर सोपवून आम्हाला या धर्तीवरती पाठवलं आहे, तर ते आम्हाला टाळता कसं येईल? संन्यास घेऊन वनात जाणं हा आमचा मार्ग नाही. कर्तव्य कर्म कराच, फक्त त्या कामाला प्रभुनामाचा संस्कार जोडलेला असू द्या. फक्त त्या कार्याला
सात्विक स्पर्श असू द्या, मग मग तुझा तूची दिवटा होशिगा सुभटा, मग जाशील वैकुंठा हरिपाठे, मग तुझा दीपक तूच बनून जाशील. तुम्हाला दुसऱ्याच्या उधार प्रकाशाची गरज उरणार नाही. तुम्हीच तुमचे मार्गदर्शक बनून जाल. रस्ता सहज कळेल, मार्ग आपोआप सापडेल आणि तुम्ही पहिलं पार व्हाल. सहजगत्या निजधामास पोहोचाल. काळजी करू नका. आत्त दीपो भव, हेच तर गोरोबा काका सांगतायत. किती छान समन्वय आहे पहा. त्यांचं सर्व आयुष्य आणि सर्व वाङ्मय तत्वज्ञान समन्वयाचं शास्त्र आहे. संसारात संती रामी सोबत होत्या, तर परमार्थात भक्ती आणि विरक्ती. त्यामुळे संसार परमार्थाचा त्यांनी समन्वय साधला. तर सगुण निर्गुणाचा समन्वय साधत त्यांनी आम्हाला आमचा देव आमच्यासारखा करून देत एक नवा दृष्टिकोन दिला. नाथ, शैव, शाक्त आणि वैष्णव संप्रदायाच्या समन्वयातून भागवत धर्माची भगवी विचार ध्वजा त्यांनी पुढे आणली. शिवपीठ शोभावे अशा आपल्या जन्मभूमीतच कालेश्वर महादेवा शेजारी समाधी घेऊन त्यांनी हरिहरात भेद नसल्याचे दाखवत पुन्हा आपल्या कृतीतून समन्वय घडवून आणला. आम्ही सगळे एकाच प्रभूची लेकरं आहोत हे आपल्या विचारातून, आचारातून दाखवून देताना त्यांनी सर्व जाती धर्मात समन्वय साधला. कारण त्यांना माणसा माणसात समन्वय साधायचा होता, हेच खरे. म्हणूनच की काय, असे संत जिथे जन्मले ते तीर्थक्षेत्र बनले. त्यांची पाऊले जिथे गेली त्या भूमीसही महत्व प्राप्त झाले. त्यांनी ज्या तिथीस आपले लौकिक अवतार कार्य संपवले ती तिथीही पुण्यतिथी बनली. गोरोबा काकांचे उणेपुरे 20-22 अभंग काळ आमच्यापर्यंत घेऊन आला. त्याच्या उदरात अजून किती आहेत कुणास ठाऊक. आपण अखेरच्या श्वासापर्यंत शोधकार्य सुरू ठेवू, पण आहेत त्यातला एक एक अभंगही आमच्या आयुष्याला पुरून उरणार आहे. अर्थाच्या दृष्टीनं तो प्रत्येक अभंग ब्रह्मांडाला कवेत घेणार आहे. तेव्हा त्यांच्या वाङ्मयाचा परामर्श कुठे अशा काही संवादात घेणं शक्य असेल का? शिवाय हे विचारच या उंचीचे आहेत की साहित्यिक, समीक्षक, धर्मोपदेशक, कथा, कीर्तन, प्रवचनकार यांचे मन यावर चिंतन करण्यास सहज तयारच होत नाही. हा माझाही ग्रह. त्यामुळे मी तरी ब्रह्मांड ठेंगणे पडावे अशा या अभंगाचे काय निरूपण करणार हे मलाही पडलेले कोडेच. तेव्हा माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेत उगियाची माथा ठेविजे चरणी, उगाची माथा ठेविजे चरणी, हेच भले. मंडळी, कितीही बोललो तरी हा विषय न संपणारा आहे, कधीही न संपणारा. कारण संत आणि त्यांचे विचार अभंग आहेत. आणखी कुण्या निमित्ताने पुढेही अवश्य भेटत राहू. संत परीक्षक गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेल्या या शब्द श्रंखलेस आज पूर्णविराम देऊया. आपण अंतःकरणपूर्वक श्रवण केलत, आपणास धन्यवाद. रामकृष्ण हरी.